या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर. सोलापूरपासून जवळपास 75 किलोमीटरवर असलेल्या अचलेर तालुका लोहारा येथील रहिवासी जगन्नाथ पटणे हे घराजवळील अडगळ साफ करत असताना त्यांना सापाने दंश केला. हे पाहून तेथील उपस्थितांनी त्या सापाचे फोटो काढले. साप चावल्याची माहिती त्यांनी त्यांची पत्नी सुनीता पटणे यांना सांगितली. हे ऐकून त्यांनी अतिशय धैर्य दाखवत आपल्या पतीस धीर दिला व घरातील थोरांना मदतीस बोलावले. भाऊ वैजनाथ पटणे यांनी तातडीनं घरी धाव घेऊन 4 चाकी बोलावली. कसलाही झाडपाला, भोंदूबाबा, तंत्रमंत्र अशा गोष्टींना बळी न पडता त्यांची स्थानिक डॉक्टर कदमराज माने यांचा दवाखाना त्यांनी गाठला. डॉक्टर माने यांनी आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. हे करत असताना पटणे यांनी त्यांच्या सोलापुरातील मेहुणे अशोक कोरे यांना घटनेची माहिती दिली. अशोक कोरे हे सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्या घरी शेजारीच राहत असल्यानं त्यांना घटनेची माहिती देऊन त्या सापाचे फोटो दाखवले. फोटो पाहिल्यावर हा साप अतिविषारी असा नाग असल्याचे निष्पन्न झाले. राहुल शिंदे यांनी फोनवरून रुग्णास धीर देत काही प्रथमोपचार सांगितले. पुढे आष्टा येथील डॉक्टर मल्लिकार्जुन बिराजदार यांना रुग्णास पुढील उपचारासाठी तात्काळ सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सांगितले आणि पुढील काही मिनिटातच रुग्ण तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तत्पूर्वी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. श्वास घेण्यास त्रास, तीव्र वेदना आणि न्यूरोटॉक्सिसच्या लक्षणांसह नाक चावल्यामुळे गंभीर गुंतागुंतीसह रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. रुग्ण दाखल होण्यापूर्वी सर्पमित्र श्रीकांत बनसोडे हे रुग्णालयात हजर झाले होते. रुग्ण तेथे पोहोचतात त्यांनी वेळ न दवडता वॉर्डामध्ये त्यांना दाखल केलं. शिवाय डॉक्टरांना मदत करत आपलं कर्तव्य बजावले. रुग्ण वॉर्डात दाखल होताच डॉक्टरांनी युद्ध पातळीवर उपचारास सुरुवात केली. सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सापाची ओळख पटवून नाग असल्याचं सांगितले. त्यामुळे उपचारास वेगानं चालना मिळाली. सर्पमित्र अनिल अलदार हे रुग्णाच्या प्रकृतीचा सतत पाठपुरावा करत रुग्णाच्या नातेवाईकांना धीर देत होते. डॉक्टर संचित खरे हे रुग्णाच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते. रुग्णालयात आल्यावर डॉक्टर सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या चमूने रुग्णावर उपचारास सुरुवात केली. श्वास घेण्याची क्षमता कमकुवत झाल्यानं त्यांना व्हेंटिलेटर, कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्र यावरती ठेवण्यात आले. अँटीवेनम थेरपी आणि सर्वसमावेशक वैद्यकीय मदतीचा वापर करून त्यांनी विष निष्प्रभावी करण्याचे आणि उद्भवलेल्या गुंतागुंतीचे व्यवस्थापन करण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले. पुढील काही तासातच अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांची प्रकृती पूर्वपदावर येऊ लागली आणि बघता बघता रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. 3 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णास घरी सोडण्यात आले. रुग्णसेवेस तत्पर असलेले डॉक्टर सचिन बांगर, डॉक्टर प्रशांत खरात, डॉक्टर नीती बत्तलवार, डॉक्टर विशाल जगदाळे, डॉक्टर जयमनी, डॉक्टर गौरव शेळके, डॉक्टर गोरख मल्ला तसेच अन्य स्टाफनं परिश्रम घेतले. या सर्व देवदूतांचा व सर्पमित्रांचा रुग्णाच्या नातेवाईकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. सर्पमित्र व डॉक्टर हे आमच्यासाठी देवासारखे धावून आल्यानं आज आमच्या कुटुंबावरील हे संकट टळले अशी भावना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी गावामध्ये काही दिवसांपूर्वी सर्पदंशाने 2 व्यक्तींचा मृत्यू झाल्यानं भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी वेळीचे दाखवलेले चातुर्य, सर्पमित्रांनी केलेले मार्गदर्शन, वेळेत पोहोचून रुग्णास मिळालेले वैद्यकीय उपचार यामुळे जगन्नाथ पटणे हे मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे बाहेर आलेत. हे ऐकताच गावामध्ये आनंदाचं आणि सकारात्मकतेचं वातावरण पसरलंय. डॉक्टर व सर्पमित्रांनी केलेल्या कार्याची सर्वत्र वाहवा होतीये. सर्पदंश झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणं अतिशय गरजेचे असते. सर्पदंश झाल्यावर पहिला तास अतिशय महत्वाचा असतो, ज्याला वैद्यकीय भाषेत गोल्डन आवर असे म्हणतात. या काळात मानसिकरित्या न खचता रुग्ण तात्काळ दवाखान्यात पोहोचल्यास रुग्णाचे प्राण नक्कीच वाचतात. सर्पदंश झाल्यावर सर्रास रुग्ण दगावल्याच्याच बातम्या समोर येतात, परंतु बरेच रुग्ण यातून बरेही होतात. पण हे सांगायला माध्यमं सरसावत नाहीत. यामुळे एक प्रकारची नकारात्मकता पसरते. सर्पदंश म्हणजे मृत्यू अटळ असा गैरसमज सर्वसामान्यांमध्ये दिसतो, परंतु ते पुसण्याची आता वेळ आली आहे. सर्प अभ्यासक राहुल शिंदे, सोलापूर. मी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्या शेजारी राहतो. माझ्या भाऊजींना सर्पदंश झाल्याचं कळताच मी राहुल शिंदे यांना सांगितलं. त्यांनी तात्काळ रुग्णांसोबत बोलून धीर देत पुढील धोका टाळून संबंधित डॉक्टरांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सांगितले. त्यांचे सहकारी मित्र श्रीकांत बनसोडे, अनिल अलदार यांनाही मदतीस बोलावले. सिव्हिलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी ज्या प्रकारे परिश्रम घेतले ते शब्दात सांगणं अवघड आहे. सर्पदंश व्यवस्थापनातील सर्पमित्रांची भूमिका आणि डॉक्टरांचे कार्य भविष्यात अशाच परिस्थितींसाठी एक प्रशंसनीय उदाहरण आहे. अशोक कोरे, रुग्णाचे नातेवाईक.
वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. या पहा जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये. फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, बिजापूर रोड, सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17.